हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर या ठिकाणी ना सकाळी सकाळीच मस्त असा चहा उकळायला ठेवला होता आणि आता माझे सासूबाईसुद्धा आमच्याकडे आलेले आहे राहायला. तर माझे मिस्टरसुद्धा 8 वाजता ड्युटीवर जातात. तर आम्ही तिघांसाठी मस्त असा चहा बनवला होता. चहा करताना ना मी चहाला छान असं उकळी येऊ देते, कारण ना जास्त उकळलेला चहा खूप छान लागतो प्यायला आणि एकदम बासुंदीसारखाच लागतो. तर या ठिकाणी तिघांसाठी मस्त असा चहा मी गाळत होती. आमच्याकडे आता स्टीलचेच कप घेतो आम्ही, कारण माझ्या मुलांना भरपूर सारे कप फोडलेले आहेत त्यांनी ऑलरेडी. तर या ठिकाणी आमचा चहा वगैरे घेऊन झाला आणि मग मी घेतलं होतं झाडायला. आता ना 8 वाजली होती आणि माझे मिस्टरसुद्धा ड्युटीवर जायला निघाले होते. तर या ठिकाणी ते गेल्यानंतर मी मस्त असं पुसून वगैरेसुद्धा घेतलं होतं आणि मग थोडेफार कपडे राहिले होते, तर कपडे धुवून कपडेसुद्धा वाळत टाकले होते, तुम्हाला दाखवते. आणि असे आम्ही बाल्कनीमध्ये ना दोरी बांधलेली आहे, जेणेकरून कपडे चांगले सुकतील. मग फायनली माझी आंघोळ वगैरे झाली आणि मस्त अशी फ्रेश झाली मी आणि माझी देवपूजासुद्धा करून झाली होती, दाखवते तुम्हाला. तर हे पाहू शकता, अशी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि माझी मुलं अजून झोपलेलीच होते. माझी मुलं झोपलेली असती ना की माझी कामं आरामात होतात. चला मग तुम्हाला दाखवते. माझी मुलं बेडरूममध्ये आहेत आणि मस्त असं लाईट वगैरेसुद्धा बंद आहे. तर मस्त छान झोपतात ते आणि सकाळच्या लहान मुलांना खूप जास्त झोप लागते. तर या ठिकाणी बघू शकता, आरव आणि ओजस दोघेही 2 बाजूने झोपलेले आहे आणि या ठिकाणी माझी सगळी कामं झालेली आहे. आता मी माझ्या सासूबाईसाठी ना करायला घेणार आहे नाश्ता. चला मग तुम्हाला दाखवते आज मी काय नाश्ता बनवणार आहे ते. तर या ठिकाणी मस्त असं मी आज पोळीचा चिवडा बनवून घेतलेला आहे, कारण काल रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या. तर त्यांना हा पोळीचा चिवडा खूप जास्त आवडते आणि मलासुद्धा आवडते. तर या ठिकाणी मस्त असं शेंगदाणे वगैरे घालून पोळीचा चिवडा बनवलेला आहे. कोणाकोणाला पोळीचा चिवडा आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी आमचा नाश्ता वगैरे झाला. मग मी ना आली होती बेडरूममध्ये. तर आरवना ऑलरेडी उठला होता, मग त्याला थोडंफार हा नाश्ता दिला. त्यालासुद्धा हा पोळीचा चिवडा खूप जास्त आवडतो. तर तोसुद्धा मस्त चम्मचनेचा खात होता आणि उठल्याच ना खायला लागला होता. मग ओजससुद्धा उठला आणि ओजसलासुद्धा थोडंफार त्याला दिलं होतं. तर बघू शकता आरव त्या ओजसला कसं करत आहे. दोघेही उठल्या मस्ती करायला लागतात. तर या ठिकाणी त्याचं छानसं खेळणं वगैरे झालं होतं. मग त्यांनासुद्धा फ्रेश वगैरे केलं आणि मग सर्वात शेवटी मी करायला घेतलं ते स्वयंपाक. तर असं असते माझं रोजचं सकाळचा रुटीन. चला मग तुम्हाला माझा आता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.